हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। अटीतटीने चुरशीने झालेल्या बेडक ग्रामपंचायत उपसरपंचपदी अखेर भाग्यश्री एकनाथ खाडे यांची निवड करण्यात आली। गावामध्ये आठवडाभर उपसरपंच निवडीचे वेध लागले होते। बेडक गावामध्ये उपसरपंच कोण होणार यासाठी चर्चेला उधाण आले होते। मात्र अखेरच्या क्षणी संभाजी आबा पाटील, उमेश भाऊ पाटील व बाळासाहेब ओमासे यांनी आपले वर्चस्व दाखवत भाग्यश्री खाडे यांना उपसरपंच केले। विरोधी आघाडीने उपसरपंच पदासाठी मोठी ताकद लावली होती, मात्र या ताकदीचा कोणताही उपयोग झाला नाही। एकूण संख्याबळ 17 असलेल्या ग्रामपंचायतमध्ये विष्णुपंत पाटील पंचायत समितीवर निवडून गेल्यामुळे संख्याबळ 16 होते। मात्र समसमान संख्याबळ झाल्याने उपसरपंच उमेश भाऊ पाटील यांनी आपले मत भाग्यश्री खाडे यांना दिले। ही लढत अत्यंत चुरशीने होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते। या निवडणुकीत जनसुराज्याचे नेते कैलास पाटील तटस्थ राहिल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली आणि उपसरपंच पदाची माळ अखेर भाग्यश्री खाडे यांच्या गळ्यात पडली। एकंदरीतच पाहिले तर बेडक ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषद पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व दाखवत उमेश भाऊ पाटील व बाळासाहेब ओमासे यांनी पुन्हा एकदा जोरदार झटका दिला असेच म्हणावे लागेल। आज 22 जून रोजी बेडक ग्रामपंचायतची उपसरपंचाची निवडणूक पार पडली। या निवडणुकीमध्ये भाग्यश्री एकनाथ खाडे हे उपसरपंचपदी यांची नियुक्ती झाली आणि ज्या ज्या सदस्यांनी या निवडणुकीमध्ये आम्हाला मदत केली, ज्ञात अज्ञात जे सदस्य, त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो। आणि असंच बेडक गावच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करून बेडक गावचा जो रखडलेला थोडाफार विकास आहे तो विकासचा रथ असंच आपण सर्वांनी मिळून पुढे न्यायचा आहे। आणि मी पुनश्च एकदा भाग्यश्री एकनाथ खाडे यांचं उपसरपंच निवड झाल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्याचं सगळ्यांचं धन्यवाद मानतो। एकूण सदस्यांचं मतदान 16 होतं, कारण एक सदस्य आमचा पंचायत समितीमध्ये निवडून आल्यामुळे त्यांचं एक सदस्य मतदान कमी होऊन 17ची बॉडी होती आणि 16 मतदान आता या निवडणुकीमध्ये होतं। या निवडणुकीमध्ये 8 आणि 8 एक सदस्य म्हणजे त्यांनी मतदानच केलं नाही, तटस्थ राहिले। त्यामुळं दोन्ही जे उमेदवार होते त्यांना 8-8 मतदान झालं आणि शासनाच्या नियमाप्रमाणे ज्यावेळेला समान मतदान होतं त्यावेळेला सरपंच मतदान एक मताचा निर्णायक मताचा अधिकार असतो, तो माझा मतदानाचा अधिकार मी खाडेबाई वहिनीला दिला। आज आता उमेश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आज निवडीची प्रक्रिया सगळी उमेश भाऊंनी आपल्याला सांगितलीच। आज सरपंचांच्या निर्णायक मतानं आणि आमच्या उमेश भाऊंच्या सर्व सदस्यांनी या निवडणुकी प्रक्रियेमध्ये मतदान केलं, त्या सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो। ज्येष्ठ नेते संभाजी आबा आणि उमेश भाऊ यांच्या पाठबळानं आज आमच्याकडं भाग्यश्री वहिनी यांना मोठ्या मनाने त्यांनी आणि खेळीमेळीत या ठिकाणी उपसरपंच पदाची निवड झाली। त्याबद्दल सर्व उमेश भाऊंचे आणि त्यांच्या सर्व टीमचे सर्वांचे संभाजी आबांचे आभार मानतो आणि भाग्यश्री वहिनींना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। भाग्यश्री एकनाथ खाडे आज उपसरपंच निवडणुकीची प्रक्रिया पार पडली। यामध्ये माझ्या विजयामध्ये ज्यांनी मला मतदान करून विजय केले त्या सर्वांचे मी आभारी मानते आणि ज्यांनी मला उमेदवारी दिली आमचे नेते बाळासाहेब ओमासे, आबा साहेब आणि आमचे सर्व सहकारी यांचे मी मनापासून आभारी मानते आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला तो विश्वास मी कामाच्या रूपाने पूर्ण करते। धन्यवाद। स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता।